अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नागपूर येथून नलिनी बर्वे या ताईंचा. ताई म्हणतात, जे जे भाविक भक्त कोणी दर्शन देती कैवल्यदानी. जय गजानन. मी नलिनी बर्वे, वय वर्ष 91, निवृत्त शिक्षिका. मला वाटतं माझे जे काही गजानन महाराजांच्या विषयीचे अनुभव आता मी इथे सांगणार आहे, ते अनुभव वाचणाऱ्या वाचकामध्ये क्वचितच कुणी माझ्यापेक्षा वयाने मोठा असणार. प्रत्येक भक्ताला येणारा अनुभव हा त्या भक्ताच्या दृष्टीतून विचार केला तर मोठाच असतो, नाही का? जेव्हा मध्यंतरी आमच्या कविताकडून असे अनुभव प्रसिद्ध होत आहेत असं समजलं, तेव्हा मला खूप आनंद झाला. श्री गजानन अनुभव या पुस्तकातून मला तिनं काही अनुभव वाचून दाखवले. खूपच छान अनुभव आले आहेत त्या पुस्तकातून. तेव्हा मला असं वाटलं की आपणही आपला अनुभव कुणाला सांगावा. माझा अनुभव चांगला 60 वर्ष जुना आहे, पण मला वाटतं अनुभव जुना असो वा नवीन, महाराजांच्या विषयी प्रेम मनात असेल तर तो अनुभव तेवढाच गोड वाटतो. आपली भारतभूमी, त्यातही आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. आपल्या गुरुस्थानी वेगवेगळ्या संतांपैकी कुणीही असलं तरी ते गुरुतत्व तुम्हाला एकच आनंद मिळून देतं. तुम्हाला सांगते, अहो तेव्हा मी शेगावला फक्त ₹1.25 पोस्टाद्वारे पाठवित होते. एकदा मनात नकळत विचार आला, साईनाथ की गजानन महाराज. अहो तुम्हाला सांगते, मनी ऑर्डर फॉर्मवर तब्बल 3 वेळा पत्ता शेगाव संस्थानाचा, पण वर गजानन महाराजऐवजी साईनाथ असंच लिहिलं गेलं आणि गजानन महाराजांनी जणू ग्वाही दिली की आम्ही एकच आहोत. तेव्हापासून गजानन विजय वाचित असताना एक ओळ प्रकर्षाने मला लक्षात राहू लागली. आम्ही ही भावंडे सारी येतो झाली भूमीवरी, कैवल्याच्या वाटेवरी भाविक आणून सोडावया. मला आठवतं, खूप वर्षापूर्वीची गोष्ट. मला आता नेमकं साल आठवत नाही, पण मी तेव्हा पुण्याला भाच्याच्या लग्नासाठी गेले होते. तेथून परतताना मला नांदगावला काही काम होतं. मनात विचार आला, त्याच भागात जायचं आहे तर शिर्डीला दर्शन घेऊन पुढे नागपूरला जाऊ. माझ्या आत्ते बहिणीला माझी कल्पना आवडली. तिने मला व माझ्या 10 वर्ष वयाच्या शैलाला बसमध्ये बसून दिलं. पुण्याहून बस सुटली. लग्नाला गेलो असल्याने सोबत दागिने, भारी कपडे, पैसे असं भरपूर सामान होतं. काही वेळाने नारायणगाव आलं. शैला मला बोलली, आई बाथरूमला जायचं आहे. म्हणून आम्ही दोघी खाली उतरलो. आम्ही परत येतच होतो. तो एक मुलगा म्हणाला, ताई तुमची बस तर निघून गेली. ते ऐकून मी म्हटलं, अरे काहीतरीच काय सांगतोस. पण पाहिलं तर खरोखरच बस निघून गेली होती. माझ्या पोटात धस्स झालं. पायाखालची जमीन सरकली. भारी किमतीचे सामान गेलं ही एक चिंता, तर अनोळखी गावात लहान मुलीसह मी एकटी ही दुसरी चिंता. मनात ताबडतोब गजानन महाराजांचा धावा सुरू झाला. महाराज साईंच्या दर्शनाची इच्छा धरून इकडे निघाले होते. आता माझं सामान मला प्राप्त होणं आणि माझं दर्शन होणं ही जबाबदारी तुमची. मला पुढील मार्ग सुचवा. इथे मला तुमच्याशिवाय कोण मदत करणार, असा प्रश्न महाराजांच्या साठी उपस्थित करून मध्येच गजानन महाराज की जय आणि मध्येच गणगण गणात बोते असा धावा मनात सुरू केला. नंतर तेथील नियंत्रण कक्षात भेटून माहिती दिली. महाराजांच्या कृपेने तेथील माणूस मदतरूप ठरला. तो म्हणाला, मी पुढील बस स्टेशनवर फोन करून तुमचं सामान उतरून घेण्याची सोय करतो. आमचं बोलणं होतच होतं. इतक्यात एक बस स्टेशनात शिरली. ती त्याच डायरेक्शनने जाणार होती. तेथील माणसाने आम्हाला त्या बसमध्ये जागा मिळून पुढील प्रवासाची सोय करून दिली. महाराजांचा धावा करीत करीतच आमचा प्रवास पुढे सुरू झाला. काही वेळ झाला असेल, तो पुढे आमची पहिली बस वाटेत उभी दिसली.
ती आमचीच वाट पाहत थांबली होती. कंडक्टर म्हणाला, बस समोर निघाली आणि काही वेळाने मला हे सामान पाहून तुमची आठवण झाली म्हणून तुमच्यासाठीच बस थांबवली. आमचं पूर्ण सामान अगदी सुरक्षित होतं. पुढे दर्शनही छान झालं. आता मी तुम्हाला जवळपास 60 वर्षापूर्वीचा एक अनुभव सांगते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की महाराजांचे अनुभव भक्तांना कसे सातत्याने येत आहेत. दासगणूंनी पोथीत म्हटलंच आहे की जे जे भाविक भक्त कोणी त्यांना आजही दर्शन देती कैवल्यदानी. मी भुसावळला गेले होते. तेथून शेगावला दर्शनासाठी गेले आणि कुठल्याशा गाडीने रात्री माझ्याकडेवर 1.5 वर्षाच्या मुलीला घेऊन नागपूरला परतले. नागपूर मुख्य स्टेशनच्या आधी अजनी स्टेशन येतं. आमचं घर तिथून जवळ होतं. रात्री 3:30लाच अजनी स्टेशनला पण प्लॅटफॉर्मच्या अलीकडे गाडी थांबली. आमच्या डब्यात एक मुस्लिम स्त्री बसली होती. ती म्हणाली, बहना यहाँ तो कोई भी नहीं है, आप मुख्य स्टेशन पर उतर जाना. मी म्हटलं, नहीं, यहाँ से मकान नज़दीक है, बाकी महाराज की मर्जी. मी मुलीसह खाली उतरले. हातात एक बॅग होती. आजूबाजूला कुणीही नव्हतं. मी महाराजांचं नाव घेऊन 2 पावलं स्टेशनकडे सरकले. तोच अचानक भगवे कपडे परिधान केलेला एक उंच माणूस समोर उभा ठाकला. मला म्हणाला, बॅग मला द्या आणि माझ्या मागे या. त्याने प्लॅटफॉर्मवर बॅग ठेवून वेटिंग रूममध्ये बेंचवर मुलीला निजलेल्या स्थितीत ठेवलं. मला म्हणाला, उजेड होईस तो इथे थांबा. मी बॅग बाजूला ठेवून त्या माणसाला काही पैसे द्यावेत म्हणून पैसे हाती घेतले तर तिथे कुणी नव्हतं. मी विस्मयचकित होऊन 2 मिनटं पाहतच राहिले. लगेच मुलीला घेऊन बाहेर डोकावलं. समोर TC उभा होता. त्याच्याकडे विचारणा केली. तो म्हणाला, एक भगवे कपडे घातलेला उंच माणूस आता माझ्याकडे आला. त्याने मला सांगितलं, या बाईंना सकाळी रिक्षा करून द्या. आणि बघता बघता दिसेनासा झाला. कुठून आला, कुठे गेला, मला काहीच समजले नाही. ते ऐकून माझं मन मला विचारू लागलं, वेडे, तुला तरी कळलं का कोण होता तो? अगं, तुझे महाराज तुझ्या मदतीसाठी धावले असं नाही वाटतं तुला? मनातल्या मनात सुरू असलेल्या त्या संवादात वेळ कसा गेला ते कळलंच नाही. त्या दिवशी त्या प्लॅटफॉर्मवरून उगवत्या सूर्याचं मोहक रूप पाहिलं. रात्रीचा तो प्रसंग आठवून पोथीतील लक्ष्मण हरी जंजाळाला महाराजांनी बोरीबंदर स्टेशनवर संन्याशाच्या वेशात दिलेल्या दर्शनाची आठवण झाली आणि नकळत हात जोडून शब्द निघालेत, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.